पोहोचायचा आहे. असे 7 मुख्य घटक म्हणजे पहिला मुख्य घटक आहे सुशासनयुक्त पंचायत, लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे. यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना सुलभरित्या देणे, लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत 7 प्रकरणे दाखल आणि तसेच त्या वेबसाईटद्वारे जन्म मृत्यूबाबतचे दाखले तसेच अन्य ऑनलाईन सेवा देणे. ही आपली संपूर्ण लोकाभिमुख प्रशासनामध्ये आपल्याला लोकांचे आवश्यक दाखले म्हणजे ते शैक्षणिक असो, मग ते जन्माचे असो, मग ते मृत्यूचे असो, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपल्या ह्या अभियान कालावधीमध्ये राबवायचा आहे. आपली वेबसाईट जन्म मृत्यू ही चालूच आहे. अशामध्ये ज्यांचे आवश्यक दाखले आहेत ते आपल्याला एक 15 लोकसेवा हक्क म्हणजे दाखले देणे हा एक उपक्रम आपण या अभियानामध्ये पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर नागरिक सेवा सुविधा केंद्र दर्जा ग्रामपंचायतीकडील आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करून त्यास नागरिक सेवा सुविधा केंद्र दर्जा मिळविणे. त्याद्वारे सर्व शासकीय कार्यालयातील सर्व प्रकारचे दाखले देणे तसेच लोकोपयोगी सेवा उपलब्ध करून देणे. प्रामुख्याने सातबारा उतारा, खाते उतारा, प्रॉपर्टी कार्ड आणि फेरफार यासारखे कार्यक्रम आपल्याला या 100 दिवसाच्या या अभियानामध्ये महसूल विभाग, महसूल अधिकारी यांच्या सहकार्यातून आपल्याला 100 दिवसामध्ये हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. त्याचं नियोजन आपण ग्रामसभेमध्ये करणार आहोत. पण तुम्हाला माहिती पडावं त्याचं नियोजन काय आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे. पहिला आम्ही लोकाभिमुख प्रशासन म्हणजे ग्रामपंचायतकडे आपलं असणारे आपले सरकार सेवा केंद्राकडे आम्ही ही सेवा पुरवतच आहोत. पण ती लोकांपर्यंत कशी मिळावी लोकांना या दृष्टीने पण आपण नियोजन त्याचं करणार. त्याच्यानंतर महसूल विभागाच्या सुद्धा हे काही दाखले आहेत, खाते उतारे आहेत, फेरफार आहेत, लोकांना सातबारा आल्यानंतरही मिळत नाही. अशा गोष्टीचं हे नियोजन आपल्याला म्हणजे नुसतं अभियान पुरतं नाही तर पुढे सुद्धा हे अभियान त्याचं सातत्य राहावं यासाठी सुद्धा हे त्या विभागाची जबाबदारी म्हणून या अभियानामध्ये आपल्याला साध्य करायचे आहे. त्याच्यानंतर तक्रार निवारण हा पण एक विषय आहे. लोकांच्या तक्रारी असतील, काही गावातील तक्रारी, MSCBचा म्हणा, कुठे पाण्याच्या असतील, कारण ह्या तक्रारी ग्रामपंचायतपर्यंत येत नाही. आमच्याकडे नळ योजना कार्यरत आहे पण लोक गेल्यानंतर सांगणार तक्रारी आहे, पण ती तक्रार आमच्या इथेपर्यंत येत नाही किंवा ते सरपंचाला फोन करत असतील, तो विषय नाही करतात, सरपंचांपर्यंत त्या फोनद्वारे येतात. पण त्या गोष्टी काही वेळा कसं सरपंच हे काही त्यांच्या कामानिमित्त म्हटल्यानंतर प्रशासनाच्या कामानिमित्त विकासाच्या कामानिमित्त हे कुठेतरी जिल्हा परिषद पंचायत समिती लेवलला जात असतात आणि त्याच्यात मग ते दिवस आपले मिस होतात आणि त्या तक्रारी ग्रामपंचायतपर्यंत येत नाही. त्यामुळे ती कामं तशीच राहतात. मग अशा तक्रारींचं हे निवारण या कार्यक्रमामध्ये या अभियानामध्ये आहे. त्यासाठी आपली तक्रार पेटी सुद्धा आहे. त्याच्यानंतर MSCBची तक्रार रजिस्टर आहे. अशा गोष्टी ठेवायची त्या विभागाची जबाबदारी आहे. म्हणून येणाऱ्या ग्रामसभेला सर्व विभागाचे कार्यरत असलेले कर्मचारी आवश्यक आहे ते नाही त्यांच्या कानावरना ही रूपरेषा जाईल. त्याच्यानंतर या अभियानामध्ये ग्रामपंचायत वेबसाईट आम्ही ऑनलाईन सुविधा वेबसाईट या प्रकारची वेबसाईट आम्ही चालू करणार आहोत. या वेबसाईट मध्ये ग्रामपंचायतची वेबसाईट अद्ययावत करून ग्रामपंचायतीची सर्व माहिती प्रसिद्ध करणे म्हणजे सर्व प्रकारची माहिती त्या वेबसाईट वरती प्रसिद्ध असणार. ग्रामपंचायती वितरित सर्व सेवा, सर्व निधी जमा खर्च, हाती घेतलेली कामे अशा प्रकारची ही वेबसाईट असेल. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे या अभियानामध्ये राबवायचा तो आहे CCTV कॅमेरा बसविणे. आपल्या या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात संरक्षण नियंत्रण ठेवणे व उपाययोजना करणे
त्यासाठी आपल्याला हे सीसीटीव्ही कॅमेरे आपल्याला मेन ठिकाणी कार्यरत करायचे आहे, जेणेकरून आपल्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची चोरी होऊ नये, वैयक्तिक लोकांची चोरी होऊ नये, ग्रामपंचायत प्रॉपर्टीची चोरी होऊ नये. उदाहरणार्थ आहेत बऱ्याच ठिकाणी, जेणेकरून त्या सीसीटीव्ही कॅमेरा मार्फत आपल्याला ते कॅच करता येईल. त्याच्यानंतर पुढील मुद्दा जो आहे तो ग्रामपंचायत अखत्यारीतला आहे. तो काही आम्ही ग्रामस्तराविषयी जाणार नाही. ग्रामपंचायत अद्ययावत व लेखापरीक्षण करणे ही ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर तुम्ही जबाबदार जे आहात ते सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत मध्ये सर्व सभा होणे, 100% करून होणे ही आपल्या गावात असलेले सर्व मतदार, ग्रामस्थ, महिला आणि पुरुष यांची जबाबदारी आहे. गावात होणाऱ्या ग्रामसभेला 100% उपस्थित राहणे आणि एकाच दिवशी ग्रामसभा पूर्ण होणे, पूर्ण करता ती ग्रामसभा 100% पूर्ण होण्याची जबाबदारी ग्रामस्थांची राहील. त्यासाठी आपले सन्माननीय सर्व सदस्य त्या वार्डमध्ये निवडून आलेले आहेत, त्यांची जबाबदारी असेल की येताना प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याने 20-20 ग्रामस्थांच्या कानात कल्पना देणे ग्रामसभा आहे, ग्रामसभेमध्ये असे विषय आहे. ही जबाबदारी घेऊन आपली ग्रामसभा कशी पूर्ण होईल, आपल्या गावाची ग्रामसभा कशी पूर्ण, गावात कसा विकास होईल यासाठी तत्पर राहायचं आहे. त्याच्यानंतर पुढील विषय आहे ग्रामविकास समितीचे कामकाज. ग्रामविकास समिती कार्यरत असते. ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा, स्वच्छता समिती, कृषी विकास समिती, शाळा व्यवस्थापन समिती, बाल हक्क संरक्षण समिती आणि जैवविविधता समिती अशा ह्या समित्या आपल्या सर्व कार्यरत आहेत. ग्रामविकास समिती ग्रामपंचायतची आहे. त्याच्यानंतर कृषी विकास समिती ही कृषी सहाय्यक कृषी विभागाची आहे. शाळा व्यवस्थापन समिती ही शाळा शैक्षणिक विभागाची आहे. बालक ही आपल्या अंगणवाडी विभागाची आहे. अशा ह्या समित्या आणि त्यांची सभा ही अगदी कोणती व्हावी, नुसती आपली सही घेऊन न होता त्याच्यात कुठेतरी सुधारणा होईल अशा प्रकारच्या समित्या आपल्या कार्यरत राहतील तर आपल्या गावाचा विकास आपल्याला किंवा त्यांच्या प्रत्येक विभागाच्या शाळेतील येणाऱ्या बालकाचा म्हणा, मुलांचा म्हणा हा होऊ शकतो. अशा ह्या समिती आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे अभियान कालावधी, मतदार व नागरिकांची ऍप डाउनलोड करणे. आपली जी मतदार यादी आहे आणि आपल्या गावामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेली त्यांची नोंदणी म्हणजे मतदार यादीत समाविष्ट करणे असे हे आर्थिक वर्षामध्ये किंवा वर्षभर ही ऑनलाईन सुविधा चालू असते. त्यासाठी आपल्या गावात आपल्या ग्रामपंचायतीमध्ये BLO नेमणूक केलेली आहे. त्याच्या मार्फत ही आपले हे कामकाज मतदार नोंदणीचं कामकाज पूर्ण करणे. ह्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त जेवढे मतदार होतील तेही त्याचंही आपल्याला एक दिवसाचं नियोजन करायचं आहे आणि लोकांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे तो आयुष्यमान भारत कार्ड. केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचे लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे हा अंगणवाडी सेविका आरोग्य विभाग, बरोबर आहे ना? काय चुकत असेल तर सांगा मला. पण आयुष्यमान भारत कार्ड केंद्र व राज्य शासनाचे आयुष्यमान भारत कार्ड ही योजनाच आहे. या योजनेत वंचित असतील आणि ज्यांनी कोणी कार्ड मिळालं नाही असे ही आपल्याला जास्तीत जास्त या उपक्रमामध्ये आपल्याला मिळून द्यायचे आहे किंवा आपल्याला त्याचं नियोजन करायचं, त्याचा कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आहे. थोडक्यात फक्त आरोग्य सेवक आणि तुम्ही सांगा आशा कर्मचारी यानंतर आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात 2 मिनिटं फक्त सांगा म्हणजे लोकांना कळेल. मला पण थोडंसं कळेल त्याच्यातलं, मला पण काय परिपूर्ण माहिती नाही त्याच्यातली. आयुष्यमान कार्ड आपल्या गावात ना असतं, पात्र लाभार्थ्यांपैकी किती जणांची काढूची लोक
जणांना दिली असा आम्हाला एक तुमच्याकडे पण काय असावा. अडचण तुमच्या वरिष्ठ आरोग्य खात्यामधून काही मला हे करत ते लोकांना पण कळून जाईल आपल्या नियोजनामध्ये आपल्याला काय करायचं. म्हणजे लोक आता हे आले हे तिकडचे प्रवास ठरवले ते सांगतील. हा उद्देशच असा आहे या सभेचा, तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. अभियानाचा उद्देशच असा आहे की लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आयुष्यमान कार्ड वेगळा, आभा कार्ड वेगळा. आयुष्यमान आरोग्य कार्ड हे जे आहे त्या कार्डमध्ये आपल्याला आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी 5 लाखापर्यंतची रक्कम एका व्यक्तीला मिळू शकते. आता ही कधी मिळणार आहे तर त्यांनी जे नियमित केलेले आजार आहेत त्या आजारांसाठी आहे. त्या आजारांची लिस्ट